अरे 2 के भैया, इससे भी ज्यादा हो यार। अल्ट्रा VIP जो येतो ना, हा त्यांच्यासाठी आहे। रूम बघून तुला स्वतः समजेल भाई। जय श्रीराम पब्लिक सगळ्यांना भाई, गुड मॉर्निंग, ओम नमः शिवाय आणि जय बजरंग बली भाई सगळ्यांना। सकाळी झालेले 10-8 वाजता उठलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो। आता गाडीत एक छोटासा एक तुम्हाला काल रात्रीचा सीन सांगतोय। त्याच्या अगोदर आपण आज चाललेलो आहोत ममलेश्वर मंदिर, असं काहीतरी नाव आहे भाई, जिथे डिवला समुद्र येतो आणि 5 पिंड आहेत, तिथे दर्शन घेऊ आपण। हे फोकस झाला पाहिजे, फोकस जाम हाकतोय तर। आणि तिकडनं जाणार आहोत आपण सोमनाथ ज्योतिर्लिंग करायला भाई। तर आज 2 मेन स्पॉट आहेत अँड इथून ते आम्हाला डीव आता 5 तासाची ट्रॅव्हलिंग आहे, 5 आवर्स आहेत। डीव टू सोमनाथ ते जवळ आहेत आणि ती डीव टू सोमनाथ आहे 1.5 ते 2 तास पकडा। तर ठीक आहे, फोकस राहून दे अँड चला झोप आले, थोडी गाडी झोप काढायची आणि कालचा किस्सा सांगतो तर थोडी मस्ती विथ सिनेमॅटिक शॉट्स तुम्ही एन्जॉय करा। तर गाडीत तर बसलोय मी, पण उगतच टाइमपास चालू आहे, टाकडे उगतच टाइमपास चालू आहे भाई। अंकलशी काय गप्पा मारतायत, काय त्यांना ब्लॉग मध्ये घेतोय, चला ना पटकन रे। आम्ही थांब बारक्याला तुझा नातेवाईक माझे नातेवाईकाला माझा राग यायचा रे, असं नको बोलू। अरे पण याना कुठं राग येईल, याना काय समजत पण नाही। खरंच नातेवाईक आहेत ना माझे। हा, त्याला राग येईल बरोबर। सो तर पब्लिक आपण थांबलो इकडे, रास रेमटवली गाडी। किती चालवली असेल तरी 200 किलोमीटर आपला होता, 116 बाकी आहे अजून। 116 बाकी आहे 80। ओके। आणि दादा बघा झोपलेत, हे मोबाईलवर बसलेत। आता काहीतरी नाश्ता पाणी करायला थांबलोय, पण बाहेर एवढी गरमी का कोणता उतरायचा मन पण नाही करत। चला ना रे चला, काय खाला ना आपण सकाळपासून। 12 वाजले, थोडा हेडेक वाजला। 12:30 बोलतोय, 12:30 म्हणजे काय होतं, म्हणजे 8 जोड बोलतो काय पण रे। अरे रापचिक बोलायचं असं, रापचिक ते भारी बोललाय, तुला दाखवतो ब्लॉग मी। भाई जी गरम है क्या? हाँ गरम। पैटिस गरम है? हाँ पैटिस दिखाओ ना जरा एक थोड़ा ऐसा खाने को दे दो। एक पैटिस आपको नहीं, एक है आपको बराबर, 1 प्लेट आपको। कितने बार? वो 30 रुपए की प्लेट, ये भी 30। ये 20 रुपए, ये 20 रुपए। 30 रुपया। 30 रुपए में कितना आएगा? वो 100 ग्राम है। दे दो। और ये 2 पीस और 2 दे दो। जो काका है ना, तो गेला था मोबाईल आणायला, मला बोलतो दे रे तुझा मोबाईल जरा ब्लॉग कर। आज ब्लॉगर है भाई, ब्लॉगर है तो मोबाईल कॅरी करना तू, कैरी बोलते कैरी करना तू, कोबडी नुसती बोलते रे। और भांजी कैसे हो, सब बढ़िया? अंकल शॉप झाला, सब बढ़िया है क्या? मजा में बढ़िया भाई। मेरे को क्या, मैं क्या बोल रहा हूँ, एक गिलास पिलाओ ना जरा। गुजरात आया और ये मेरा फेवरेट, मैंने टेस्ट नहीं। महाराष्ट्र में हम लोग इधर 1 नंबर मिलता है ये, यहाँ दूध जैसा मिलेगा वहाँ। क्या बात कर रहे हो, कर दो ना मेरे को 1 गिलास, करो ना जरा, पिलाओ ना आपके हाथों से। देखो मिल रहा हो। हाँ चला काय चहा प्यायला की, चेस मार, चेस। 12 ज्योतिर्लिंग करायला पाहिजे साहेबांनी। नाही ते ना, ते जरा गोवा बिवाचा मग कशी कसा चिडून बोलला, शिया बिया नाही गोवा बिवा नाही टाकला, मी टाकला, ये टाकला टीव्हीला, मग ये टाकला भाई। नाही भाई आमचा चुकी झाली, पण भाई या गोवा बिवाचे प्लॅन करतात ना आम्हाला। ए तू जा रे, माझा ब्लॉग मी काय पण टाकेल। एक तुम्हाला कालची स्टोरी सांगतो रात्रीची। काल रात्री काय सीन झाला, याने घरी वगैरे फोन लावले भाई, जाम सीन केले, उगाच माझ्यावर खांडा घातला घरवाल्याने। काय सीन झाला, कालला आम्ही जेवून वगैरे आलो आणि जस्ट असं मला ना जास्त जेवलो, म्हणजे ओव्हर जेवलो ना, जाम भारी जेवण होता।
तर ना जेवलो आणि माझा पोट वगैरे पूर्ण भरला आणि लोक चालले बिलले नाही, लगेच गाडीत बसून आलो आपण रूमवर आलो ना. मला जाम असा उलटी का व्हायला लागला, डोका बिका पकडायला लागला, तर एसी मध्ये नुसतं असा वॉमिटिंग वगैरे यांना ये. आणि त्याच्यामध्ये ना गणेश साठे बोलला मला का थोडं नाटक कर भूतबीतचं असं ना, तर यांची घाबरू बघू यावी किती देव हनुमानच्या मंदिरात पाया पडून आलोय, यांची जरा असं मजा घेऊ बघू यावी किती देवाला मानतात वगैरे. मी जरा असं प्रँक करायला लागलो रे, प्रथम येते प्रथम यो दिसतोय येते जोशी बिशी फुल सिरियस. जोशीला भरला कापरा, जाम भाई काळजी तुझी जाम आहे. पण त्याला भरला कापरा, आई शपथ येलो खूप योतो. मी हनुमानचा उपास करतो, मी बजरंग बोली, आणि यांनी सांगितलं 10-15 जणांना यांनी लगेच त्या माझ्या ह्याच्यातनं बापूंची विद्भूती काढली. अरे भेंडी काल काय मजा. मी थोडेसे क्लिप टाकतो शॉर्ट्स. हे लोक टीव्हीला हे लोक टीव्हीला भजन बिजन लावले, जय हनुमान. आई शपथ मी बोललो रिअल प्रँक आहे काय, असं शूटिंग मध्ये टाकायचा काय प्लॅन नाही, असं जस्ट मस्ती केली यांची. पण भाई जाम मजा. हे बघा मी याचा बोलून झालं, मी बोलतो एवढं आम्ही 800-700 किलोमीटर घरापासून लांब आहोत आणि यो असं त्या चादरीतून असं करेल कसा करेल आणि भेटला बोल आणि यो बोल आपल्या गाडीमध्ये ना कोणतरी बसला होता, माझ्या अंगावर येऊन कोणतरी बसला होता. आणि एक तर होती अमोशा मेन थिंग भाई. हा मेन थिंग अमोशा होती काल. जय श्रीराम बोलून आम्ही मोबाईल वापरत होतो. झोप तर एवढी आली होती ना, झोप उडली. म्हणजे एक मला सांगा, एक मित्राच्या अंगात काय घुसलाय तर काय करतात, अरे तू ये जरा त्याला हलव पाणी बिणी. हे जय काय आलं रे, हे जोशी हनुमान चालीसा लाव रे. म्हणजे काय झाले मित्र डायरेक्ट आपण दिवला भेटू. ओके अरे त्या मंदिराचं नाव सांग. गंगेश्वर महादेव टेम्पल. सो द पब्लिक, दिवला अजून 10-15 मिनिटं बाकी आहेत. इकडे मी हॉटेलला जेवायला थांबलोय. इकडे गाडी आणि समोर काय भाई, हो एकदम भाई भारी आहे. तिथे आता भरती असेल. कुठे तिकडे आता भरती सोमनाथला. मग तेच तर मेन आहे. पोर बघा थोडी फॅमिली गाड़ी थोड़ी आदमी का प्यार है गाड़ी, तो गाड़ी देख रहे थोड़ा बच्चे लोग. एक दिन बस एक दिन रे, एक दिन कब आएगा रे. चला चला जेवू चला भाई. जेवण आलेलं आहे, रोटी बटर नान, सॉरी बटर रोटी वगैरे जेवण आलेलं आपला. तर आपण जेवायला आलो आता. आमचा हे फिक्स आहे पनीर वगैरे. आणि आपल्या दादाला जरा कसा पनीर खायची सवय नाही, मग त्याच्यासाठी पनीर झालाय म्हणून. अँड हे बघा आपल्याला पार्किंग इकडे दिलेली आहे 50 रुपीज. चला गाईस फक्त सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. अँड सिनेमॅटिक्सची कमी नाही झाली पाहिजे भाई. गाइस आमची व्हिडिओ बघा आता जस्ट आलाय. दारू वगैरे इधर अलाउड नाही ना गुजरात में. आपला ब्लॉगर बघा, हम लोग ब्लॉगर या.
आपका कुछ नहीं, हम ब्लॉग बनाते हैं। हम ब्लॉग बनाते हैं यूट्यूब पे। अच्छा आता बघा गणे, आता बघा तेरी बहन की टके। एसिडिटी 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 ACIDICITY एसिडिटी ऍसिडिटी एक प्रकारची ऍसिड आहे। ऍसिड प्रथमला झालेली ऍसिडिटी। सो तर गाईस आता बघा इकडे आम्हाला काहीतरी ब्लॉगर एक आमचे चालू झालेले आहेत। ब्लॉगर लोक आज बघा मिठाने घासलेत आणि आमचा ड्रायव्हर आठ ड्रायव्हर 8 झोड पळवतोय, 8 झोड आणि 3.9 किलोमीटर म्हणजे 7 मिनिटं 7 मिनिटं फक्त। सोमनाथ टेम्पल माझा 6वा ज्योतिर्लिंग, 5वा माझा 5वा का 5वा माझा 5वा ज्योतिर्लिंग कम्प्लीट होतोय आज, नाहीतर आय थिंक आता देऊळ बंद होईल 8 वाजता, उद्या होईल, कधी पण होईल। आज आमचा ड्यूचा मजा आली तिकडे भाई, जे स्वप्न तिकडे होता एवढ्या वर्षापासून जायचं म्हणजे ते रीलला वगैरे बघतो ना आपण, ते आज कम्प्लीट झालं। ए बाबा आरामात ए तर भाई आता आपण डायरेक्ट आपण हॉटेलला गेल्यावर भेटू। आता गेल्या आम्ही हॉटेलला शोधू, फ्रेश होऊ, आपला डेलीचा रुटीन आहे तसा, आणि बघू सोमनाथच्या खालती हा फिरायला काय बोलतो आता। सकाळी घेऊ 4ला। हा दर्शन पाहिजे तर सकाळी घेऊ ओंकारेश्वर सारखं, पण आता सध्या रूम वर घेऊन मस्त सोमनाथ थोडा कॉरिडोर वगैरे जे आजूबाजू एरिया ते फिरू। ओके रूम जा रहा है ना राज, आप इंग्लिश बोला उसने पग में तकलीफ से એટલે 5,000 देख के ना केदारनाथ में ना तो वो होता है मोबाइल वगैरह छोड़ते हैं। वो बोला ना देखो हार्ड बंदा है वो बहुत, बोला किसको मिला है वो रोहित जिंजूकर को मिला है, एक्सप्रेशन सुपरस्टार रोहित जिंजूकर, वो ये प्रथम आया हूं भैया। बट अभी उसका मैं तेरे को यूट्यूब चैनल दिखाता है, कोई बात नहीं, सब्सक्राइब कर लो भैया। हाँ भाई वो बहुत तगड़ा है, वो प्रथमेश पाटिल ना बहुत हार्ड है। आगे ये है क्या, पक्का ये है क्या? हाँ भाई आई चप्पल यही बोल रहा है, जा उसके साथ सेल्फी ले जा। होटल पे सबके साथ लूंगा एक एक करके। यही है क्या? ये देखो वो देखो। अरे 2 के भैया, इससे भी ज्यादा हो यार। थँक यू भाई, थँक यू भाई। क्या ते 4 जणांना देत नाही, तो फक्त VIP लोकांसाठीच बनवलेला हॉटेल, आपण जिथे चाललोय तो स्पेशल रूमच्या बाहेर आहे भाई, आणि तिकडे समुद्र आणि मंदिर, तो जो दोन्ही आहे, दोन्ही व्ह्यू, समुद्र पण राईटला आणि मंदिर समुद्र समोर आहे आणि लेफ्टला मंदिर आहे बाजूला। आणि आता आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये चाललोय गाईस, फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला डायरेक्ट भेटूया। आणि आम्हाला माणूस जो भेटला ना त्याचा मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो। तू कोणला भेटणार नाही, तो फक्त आमच्यासाठीच आहे भाई, आमच्या आणि आपल्या गणेश भाऊने अप्लाय केला आपल्यासाठी बस। जिंदाबाद जिंदाबाद ना, तुम्ही ब्लॉग बघून बोलणार, आम्हाला पण ओळख द्या, ये द्या, लाड नाही ते लाड नाही। म्हणजे इथं चाललोय ना, म्हणजे बाहेरचा म्हणजे कोणी पण CM DM कोण पण म्हणजे अल्ट्रा VIP जो येतो ना त्यांच्यासाठी आहे ती सोय। रूम बघून तुला स्वतः समजेल भाई, मी बघ आता जाऊ ना, आता जाऊ भाई आपण रूमवर चेकआउट करू। आणि म्हणजे फट्टे म्हणजे एवढी आमचा ओळख लागली ना इकडे सोमनाथला, सहजासहजी तो ओळख कोणची लागत पण नाही, अशी म्हणजे कोणचीच लागत नाही। जो बघा फुल प्रीमियम हॉटेल आहे, गाडी पार्क केले अँड गाईज मंदिर बघा, मंदिर म्हणजे काय भाई काय सोमनाथ। आणि इकडे तर दाखवतो तुम्हाला मी, समोर ना डायरेक्ट भाई अख्खा समुद्र अख्खा, आणि गार्डन भाई पद्धतशीर। आवाज येतो तुम्हाला, आवाज ऐकला असा समुद्राचा, मला तर येतोय, मोबाईल मध्ये नसलेत पण तिकडे गेल्यावर नक्की येईल। अँड सोमनाथ मंदिर आहे भाई, मस्त मस्त। आता काय गाईस मंदिर बघसाल तुम्ही, बघा ना, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, काय बघसाल मंदिर भाई। जो रूम जो समझे मंदिर है बराबर, और जो मंदिर को भिंत मतलब जो वॉल है, पता है ना, वॉल के अंदर भी मोबाइल अलाउड नहीं है ना, डायरेक्ट मतलब जो गेट है मंदिर का उसके अंदर ही अलाउड नहीं है, गेट पे ही मोबाइल रखने का, वहाँ लोकल रूम है। अच्छा अच्छा। तर गाईज अंकल लगेच ठेवतोय, मी तुम्हाला 2 मिनिटाची जरा एक स्पेशल देतो टूर। आल्याला पहिला आपण घुसू बाथरूम मध्ये,
हे बाथरूम आहे असं काहीतरी. आंघोळ करायला आपल्याला ये अँड मस्त आहे. बाकी इथे आल्याला एक छोटासा मिरर आहे आणि बेड आहे. दोघं जण झोपतील, 2 जण खाली. छोटासा फोन आहे, छोटीशी सिटिंग एरिया दिले आणि मस्त ब्युटिफुल डिझाईन. छोटासा टेबल डिनर करायला, एक छोटासा लॅम्प आणि मस्तपैकी हे काय माहिती. आणि सगळ्यात भारी जी मला रूममध्ये गोष्ट आवडली ती ही आहे, एकदम भारी आहे. गीता बेस्ट, दिस इज बेस्ट हा भाई. आणि ही जी बाल्कनी आहे ती ओपन नाही होत. ओके हाँ सुबह दिखेगा क्या? ओके. इकडे सामने पुरा सी का व्यू आहे ना, पूर्ण सी व्यू आहे समोर ना, तो सकाळी दिसेल. गाइस बघा ना, मंदिर इकडे आहे आणि भिंत इकडे आणि भिंत पार ना बघा तिथपर्यंत आहे. त्याच्या आतमध्ये फोन अलाउडच नाही, त्याच्या आतमध्ये फोन ना अलाउडच नाही कुठे. मंदिराच्या आतमध्ये सोडून द्या विषय. आपण कुठे राहतोय आपण? पब्लिकला दाखवू जरा. VIP गेस्ट हाऊस, सागर दर्शन, फुल VIP गेस्ट हाऊस. जिथं हे आलं तिथं पटेली मारणार ना भाई. उद्या दर्शन पण VIP आहे. समजेल भाई. दर्शन पण VIP आहे ना दादा, दर्शन पण VIP आहे भाई आपल्याला. म्हणजे एक प्राचीन मंदिर, सोमनाथ ज्योतिर्लिंग मधला फर्स्ट ज्योतिर्लिंग. आणि एवढे चांगले नशीब आहेत खुलतायत तर का नाही, ऑपॉर्च्युनिटी का मिस करायची भाई. तर आम्ही जेवायला बसलोय, म्हणजे फिक्स आहे ये 2 प्लेट राईस वगैरे हे फिक्स आहे भाई. तर आजचा ब्लॉग एंड करतो. लाईक शेअर सबस्क्राईब करा भाई. आणि उद्या सोमनाथ मंदिर दर्शन आहे. तर सगळ्यांना जय श्रीराम, हर हर महादेव आणि गुड नाईट. बाय बाय. हर हर महादेव. जय श्रीराम, हर हर महादेव.